नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला फ्लावरची अशी भाजी बनवून दाखवणार आहे की ती तुम्ही घरी बनवलेली नसेल। मी इथे फ्लावर घेतला। फ्लावर घेताना नेहमी आपण असा एकदम गच्च भरलेला असा फ्लावर घ्यायचा, सुट्ट्या फुलाचा फ्लावर घ्यायचा नाही, कारण तो चवीला एवढा चांगला लागत नाही। आता हे पाटचे जे पानं आहेत ते मी काढून घेतले आणि फ्लावरचे आपल्याला एक एक फूल असं काढून घ्यायचे आणि त्याचे जर मागचे देठ राहिलेले ते पण कापून घ्यायचे आपल्याला, कारण फ्लावरमध्ये मावा पडतो, त्यामुळे आपण हे फुलं सर्व सुट्टे सुट्टे करून घ्यायचे। इथे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्या उकळत्या पाण्यात आपण हा फ्लावर घालून घ्यायचा आणि 1 चमचा मीठ घालून घ्यायचं, कारण त्यामुळे त्याला लागलेला मावा किंवा काही कीड असेल तर ती निघून जाते। आता हा फ्लावर मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे। आपल्याला हा फ्लावर परत नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यामध्ये मी हळद, जिरे पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि मिरची पावडर घालून घेतले। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे। मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतले। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचे आणि हे चमच्याने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक फुलाला आपल्या त्या मसाला लागला पाहिजे व्यवस्थित। आता या मसाले आपले सर्व व्यवस्थित लागलेत। आता यावर आपण झाकण ठेवून याला 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। आता इथे मी कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे। आपला मॅरिनेट केलेला जो फ्लावर आहे त्याला आता 15-20 मिनिटं झालेत, तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं फ्लावरची टेस्ट छान लागते। आता फ्लावर आपण आलटून पालटून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला आता 10 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे वाफेवर तो फ्लावर छान मऊ होतो। तर आपला झाकण ठेवून 10 मिनिटं झालेत। आता आपण झाकण काढून बघूया। बघू शकता फ्लावर किती सुंदर त्याला कलर पण आला आहे आणि त्याचा सुगंध पण छान येतो आहे। यामध्ये मी 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट घातली, ती पण यामध्ये आपण फ्राय करून घ्यायची छान। आता यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली मिक्सरला, ती पण यामध्ये घालून घेतली, ती पण आपल्याला यात परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये। आता हे छान परतून झालं आहे। आता मी 2 कच्चे कांदे कापून घेतलेत बारीक चिरून, ते आपल्याला याच्यात घालायचे, कारण कांदा आपल्याला तेलात फ्राय नाही करायचा, तो आपण वरून घालणार आहे। फ्लावर आता मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मसाला धुवून। बघू शकता भाजीचा कलर किती छान झाला आहे। आता यात थोडं परत मी अर्धा चमचे मीठ घातलं। मीठ चवीनुसार, जशी त्याची चव तुम्ही टेस्ट करून त्यानुसार त्याचं मीठ घालू शकता। आता यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटांनी झाकण काढले, तेल साईडला झालं आहे बघू शकता। त्यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि पूर्ण परत एकदा मिक्स करून घेऊया। ही भाजी छान मिक्स झालेली आहे आणि आता आपले फ्लावर पण खाण्यासाठी तयार आहे। तर मी एका बाउलमध्ये काढून घेते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।